पहिले 10 पळा आणि पळा. तयार? राम आणि हे सगळे कोण आहे? रावण. राम रावण ते खेळायचं. राम म्हटलं की रामाने पळायचं तिकडे आणि सगळ्या रावणांनी रामाला शिवायचं. ठीक आहे, असा स्पर्श करायचा. आता इकडे र र र र म्हणताना रावण म्हटलं तर सगळे रावण त्या टेबलापर्यंत पळतील. तेव्हा रामाने रावणाला मारायचं नाही. रावण काय होतं करू आणि तिखट काय होतं आणि ते पांढरं काय होतं? चमच्याने काय दिलं? तिखट होतं ना? इकडे सगळ्याला क्लास दिसतात गाता. शाबाश. आता काय बघा, मीठ आहे. ठीक आहे, मीठ आहे. मी काय करतो बघा, काय आहे? दिसतंय का? काय झालं? मला माहित नाही, मला काय शिकवलं.
साईन दिलंय मी नाही. आणि हे काय आहे? रंग काळ्या. काय थोडं आलं नक्की. काय निरीक्षण केलं तुम्ही त्याच्यात? हा, दोन. काही ठिकाणी 3 होती ना? सगळ्यांना 2 दोन. मोठी वस्तू पहिली उचलली. हा, त्यातलं निरीक्षण काय हे झालं. 2 वस्तू त्या मोठी हातात घेतली. तुम्ही काय बघितलं? प्रत्येक मुलानं सगळं सारखं केलं का? वेळ लागली. हा, आता तिथं याचा अर्थ काय? हा, ते कालच्या त्या याच्यावर चित्रावर धान्य ठेवणं त्याचं त्याने अनुकरण केलं. ठीक आहे. आता काय सांगितलं त्यांना? निवडा, वेगळे करा. तर ते करत असताना जसं तुमचं एक निरीक्षण आहे की मोठे दाणे पहिले केले, बाजूला केले. ठीक आहे, हे बरोबर. आता इथे समजा 3 ते 4च्या गटाची मुलं असतील, 4 ते 5ची असतील आणि 5 ते 6 ही 5 ते 6ची होती. ठीक आहे. तर खरं म्हणजे आपण काय करतो? क्रमशः विकास आहे ना. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. सगळ्यांची छोटी मुलं आहेत, त्यांना कुठलं धान्य दिलं पाहिजे? सगळ्यात मोठं धान्य दिलं पाहिजे. काल जसे मणी त्यांना मोठे दिले पाहिजे. ठीक आहे. तर तसंच इथे म्हणजे मग त्यांचा क्रमशः विकास होत गेलाय का हे, त्यांची जी मोटर स्किल्स आहेत, जसं स्नायूंचा विकास हा मुद्दा आहे तिथे, तसाच ती अचूकता धान्य पकडण्याची, मूग उचलणं आणि हरभरा उचलणं. आता ही जर मुलं 5 ते 6ची आहेत तर खरं म्हणजे त्यांनी मूग आणि काय दिलं पाहिजे होतं? गहू दिला. अजून काय? तुरडाळ दिले, तांदूळ दिले. हे त्यांना हवं होतं. म्हणजे मग तिथं त्यांचं कौशल्य, स्नायूंचा विकास आणि कौशल्य हे दिसत असतं.
आता याबरोबर तुम्ही आणखीन एक निरीक्षण केलं की प्रत्येकाची गती सारखी नव्हती. म्हणजे मला मिहिकाला सांगावं लागलं, मिहिका लक्ष कुठे आहे. त्याचा अर्थ काय? मिहिकाचं पूर्ण लक्ष, एकाग्रता नव्हती जी आहे. ते काल जसं सांगितलं, इकडे बघताय तिकडे बघताय, त्यांचं काय चाललंय त्यांचं काय चाललंय, आणि बरं जमलं तर आपल्याला ते सांगितलं ते केलं. कदाचित आज मिहिकाची झोप झालेली नव्हती. धावताना बघितलं का मिहिका मागे पडली की आलं लक्षात ना. हा, हे आपल्याला अचूकतेने टिपता आलं. ठीक आहे. पुढे आणखी काय काय केलं मुलांनी? हा, आता ते त्यांनी बघितलं असेल म्हणजे घरामध्ये, घरातले मोठे माणसं धान्य कसं निवडतात. हा, ते जे आहे ते घरातलं अनुकरण आहे. आपण त्यांना हातावर घ्या म्हणून सांगितलं होतं का? नाही. पूर्व अनुभव त्यांचा आहे. ती घरातली मोठी माणसं ज्या पद्धतीने करतात ते त्यांनी पाहिलेलं होतं. कदाचित त्यांनी केलं पण असेल त्यांच्याकडे, आणि म्हणून त्याच पद्धतीने त्यांनी केलं. ठीक आहे. वेगळ्या क्रियाकलाबद्दल सांगा तुमचं निरीक्षण. हे निवडणं झालं, अजून आपण जे वेगळे क्रियाकलाप असते त्याबद्दल सांगा. चवीचं काय झालं? सो त्यांच्या जिभेवर केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या हे म्हणजे त्यांना चव त्यांना सांगता येत होतं. तुलनेनं मोठी मुले असल्यामुळे त्यांना सगळ्या चवी माहिती आहे, त्यामुळे त्यांना त्या सांगता आल्या. एक क्रियाकलाप घेतला नाही आपण तो म्हणजे वास ओळखणं. वेगवेगळे वास देऊन ते ओळखता येतात ना, हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला करता येईल. जड आणि हलका याचेही त्यांनी अनुभव. हा, दगड जड आहे, कापूस हलका आहे. मग कापसापेक्षा जड लाटणं आहे, त्याच्यापेक्षा जड पाण्याची बाटली आहे. हलकं काय आहे? कापसापेक्षा हलकं काय आहे? कागद आहे. हे सगळे अनुभव त्यांनी, आणि सगळ्यांना त्याचा फरक कळत होता. दगड टाकल्यानंतर तो खाली गेला म्हणजे फुटला, त्याने सांगितलं. मी कुठलाही शब्द वापरला नाही. आणि लाकडाचा तुकडा बारीकसा टाकल्यावर त्याने काय सांगितलं? तरंगलं सांगितलं. म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती जी आहे ती अचूक आहे. त्या क्रियेला काय म्हणतात ते त्यांना म्हणतात. पाण्यात काय विरघळतं ते त्यांनी अचूकतेने सांगितलं. काय विरघळत नाही, दगड विरघळत नाही, हे त्यांच्या लक्षात. रंग, हे रंगज्ञान त्यांना म्हणजे अचूकतेने, पाण्याला रंग नसतो हे त्यांना माहिती. पाण्यात रंग टाकला की पाण्याचा रंग. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की त्यांना मूळ रंग माहिती आहे. कशात काय हे इथं झालेलं असतं, होतं इथे, त्यामुळे त्यांना ते माहिती आहे, अनुभवातलं. त्यांनी तो दिव्याचा प्रयोगी त्यांनी निरीक्षण केलेलं आहे, अगोदर निरीक्षण केलेलं आहे. आता इथून जाताना त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू असणार. काय चालू असेल? का नाही पाणीवर भिजला, दिवा तरी भिजला, पण पाणी का नाही आहे? मी त्यांना म्हटलं होतं याच्याशिवाय आणखी काय होतं. तर सामान्यतः तो जे दिवा भिजला की त्याचा जो धूर आहे त्याचा पांढरा रंग त्या ग्लासाच्या आतमध्ये फिरतो. तर हे सुद्धा मुलांना कळतं बरं का. तर आतापर्यंत जिथे जिथे हा मी हा प्रयोग केला तेव्हा मुलांनी सांगितलं रंग पांढरा झाला. ती वाफ जी होती ती वाफ त्याच्यामध्ये आल्यामुळे त्यांना त्याचा रंग पांढरा झाला, हे त्यांचं निरीक्षण आहे. नुसता दिवा विजला किंवा पाणी वर आलं म्हणजे मला सांगलीला आश्चर्य वाटलं की तो तिथे काही प्रयोग त्या अगोदर पुढे घेत नाही. इथेच तो घेतल्याचा अनुभव आहे. अन्य ठिकाणी म्हणजे नाशिकला किंवा नागपूरमध्ये तो अनुभव नव्हता, संभाजीनगरला पण नव्हता. हा प्रयोग केल्यानंतर सगळ्या मुलांनी म्हणजे असे झोपून बघत होते काय होतं ते. औत्सुक्य, हा जादू त्यांच्या ऋषीने, हे तुम्ही शब्द वापरता म्हणून ती जादू. काय जादू आहे? तर जादू आणि गंमत क्रियाकलाप करताना शब्द वापरायचे नाही, लक्षात घ्या. काय खेळ करूया, नवीन खेळ, आता नवीन खेळ करू असं तो खेळ आहे तुमच्या दृष्टीने. तर त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वगैरे भर करतोय असं काही शब्द वापरायचे नाही.
एक नवीन खेळ खेळूया. जादू नाही. जादू म्हणजे काय? जादू म्हणजे हातचलाखी, दृष्टीभ्रम असं सगळं असतं. त्याच्यात दृष्टीभ्रम काही नाही. मुलं इथं त्यांना ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जे अनुभवायला मिळते ती जादू नाही, हे वास्तव आहे, प्रत्यक्ष. म्हणून आपण शब्दप्रयोग करताना सुद्धा हे करून वापरून आणि असे केले पाहिजे. म्हणजे मग त्यांना खरं ज्ञान काय ते कळेल. जादू म्हणून ज्ञान आहे पुढे आहे, त्याच्या विज्ञान पुढे आहे, त्याच्या तर विज्ञान आहे. मुलांनी सांगितलं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे दिवा विझतो, हे त्यांनी प्रयोगाच्या अगोदरच सांगितलं. हे अनुभवातलं असल्यामुळे ते त्यांनी सांगितलं. तो त्यांचा अनुभव आहे, ही जादू नाही आहे, अनुभव आहे. म्हणून या पद्धतीनं मुलांना निरीक्षण करायला देणं, डोळ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला देणं, डोळे कान वगैरे जे काय आहे हे सगळं शरीर वापरून, आणि जसं मगाशी आपण म्हटलो नुसतं ऐकलं नाही तर काय, डोळ्याने पाहिलं आणि मग खात्री पडली. डोळे आणि कान यामध्ये किती अंतर आहे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्या ऐकीव गोष्टी खऱ्या नसतात, असल्या तरी त्या अर्धसत्य असतात. मी पाहणं आणि याने पाहणं त्या वेळेचा काहीतरी काळ वेळाचा फरक असेल, तर हे गृहीत धरून ऐकणं आणि पाहणं यातलं अंतर समजून घेतलं. या अर्थाने विज्ञान जो आहे याने जे बघतील, जे अनुभवतील किंवा जो अनुभव येईल त्यातनं त्यांना निर्णय करणं, योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, बरं काय आणि बुरं काय, असं त्यांचं त्यांना ठरवत आहे. दुसऱ्या कोणी सांगितलं म्हणून नाही. आता जे काही मुलांनी केलं ते सगळं मुलांनी केलं, स्वतःच्या अनुभवातनं त्यांनी त्याच्यावर चर्चा केली. ठीक आहे. तर म्हणून अशा अर्थाने त्यांना पुढच्या काळामध्ये नुसतं ऐकवायचं नाही आहे, अनुभवाला द्यायचं. जे मी मगाशी सांगितलं 70% अनुभव, त्यासाठी ज्या क्रिया करायला लागतील त्या 20%, आणि मग जिथे आवश्यकता आहे तेवढंच त्यांना सांगणं, बोलणं, चर्चा करणं, तेवढंच अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हे जे त्यांनी जे काय अनुभवले ना ते विसरतील का? त्या विसरतील. प्रत्यक्षात त्यांना त्या दृष्टीने अनुभव मिळाल्यामुळे ते ऐकीव आहे का ज्ञान त्यांचं नाही, ते अनुभवावर आधारित असं ज्ञान ते त्यांना या सगळ्या शरीराच्या माध्यमातून अनुभवायला मिळालेलं आहे, म्हणून ते ज्ञान. अशा अर्थाने या मुद्द्याकडे, ज्ञानमय कोशाकडे आपण बघितलं पाहिजे. आणि असं झाल्यामुळे स्वाभाविकपणे त्याने जे काही केलं आनंद झाला त्यांना, प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे. अनुभवाने या मुलांना जर पावसात पाठवलं असतं, पावसाचा आनंद कसा आहे, तुम्ही वर्णन केला लाख, पण तो त्याने प्रत्यक्ष तिथे पावसात भिजले, तो अनुभव कसा आहे, तो आनंद अधिक आनंद देणार. म्हणून या अर्थाने विज्ञानमय कोशाचा जो विस्तार आहे, त्याचं कार्यक्षेत्र आहे, ते अधिक पुढे नेणार आहे. पुढे नेणार म्हणजे हे विकासाचं एका अर्थाने जे चौथं पाऊल आहे, तिथं जर मुलं पोचली तर खरं काय आणि खोटं काय स्वतः त्यांना ठरवता येईल. योग्य काय अयोग्य काय, विवेकाचं काय अविवेकाचं काय, असं त्यांचं त्यांना ठरवता येईल. दुसऱ्या कोणीतरी सांगितलं म्हणून नाही. या अर्थाने विज्ञानमय कोश हा त्यांचा विकास करणं, त्यासाठी अनुभव देणं, म्हणजे मग पुढे जे अनुभवतील त्यातनं त्यांना आनंद मिळेल. प्रत्यक्षातला खरा कल्पनेतला नाही, खरा अनुभव मिळेल. जसं केव्हायचं तसं पावसाचं वर्णन करणं आणि प्रत्यक्ष पाऊस अनुभवणं, तो जो आनंद आहे तो आनंद. ठीक आहे. थांबायचं, जेवायचं ना, काय विचारायचं आहे? शंका प्रश्न? हा नाही बाबा, बिलकुल नाही. विज्ञानात गंमत नाही, आनंद आहे, प्रत्यक्ष अनुभव. ठीक आहे.
मुलांचे ते कसं आहे, सवयीने आपल्या तोंडात शब्द येत आहे, सवयी. आता आपण गंमत करूया. आता गंमत म्हणजे तो काय दिवा विझणं आणि त्यांना गंमत अपेक्षित होती पण प्रत्यक्षात घडली कुठे, आपलं काहीतरी चुकलं तिथं. ते प्रश्न घेऊन डोक्यात गेलेले आहे. तर घरी काहीतरी विचार, घरी नाही उत्तर मिळालं तर कदाचित काही जण विचार केले. त्यांना जे जवळचा माणूस वाटेल त्या माणसाला ते विचारतात, ते असं का नाही काय. जरा उद्या चौकशी करा की घरी गेल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारला का, ते किमान आई बाबा आई आल्या त्यांना विचारा बरं का, त्यांनी काही प्रश्न विचारले का त्या संदर्भात. असं ठीक आहे, थांबायचं. धन्यवाद.